ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वास श्रेष्ठ आहे जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष सदोदी हे बुद्धा तुझे भावे साक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रासहित धन्यभूमी हो मला जन्म प्राप्त छान लागलं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठन होत असताना आपण या ठिकाणी खंड प्रथम पाहत आहोत। त्यामध्ये भाग पहिला आपण या ठिकाणी पाहिलेला आहे की जन्मापासूनचं आपण या ठिकाणी वृत्तांत पाहत आहोत। त्यामध्ये आपण कुळ पाहिलेला आहे, पूर्वज पाहिलेला आहे, सिद्धार्थांचा जन्म पाहिलेला आहे, आसित मुनींचं आगमन सुद्धा झालेलं आहे। तदतच आपण या ठिकाणी महामायेचा मृत्यू पाहिलेला आहे। बालपण आणि शिक्षण हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेले आहे। तदतच आपण सुरुवातीची त्यांची लक्षणं सुद्धा पाहिलेली आहेत आणि आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत की बालपणाचा असा एक प्रसंग आहे की जो प्रसंग या ठिकाणी सिद्धार्थाच्या समवयस्क अशा मुलाशी घडलेला आहे, ज्याचं नाव आपल्याला सर्वांना परिचित सुद्धा आहे। त्यांचं बालपण असं परमोच्च प्रेमभावनेने व्यापलेलं होतं। एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला। एकदा सिद्धार्थ आपल्या पित्याच्या अर्थातच शुद्धोधन राजाच्या शेतावर गेला। विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता। इतक्यामध्ये आकाशामधून एक पक्षी जो आहे त्याच्या समोर पडला। पित्याच्या शेतामध्ये बसलेला आहे आणि जो निसर्ग आहे त्या निसर्गाशी तो आस्वाद घेत आहे, म्हणजे निसर्ग तो निरखत आहे, निसर्गाची शांती आणि सौंदर्याचा परीक्षण करत आहे। इतक्यामध्ये आकाशातून एक पक्षी जो आहे सिद्धार्थांच्या समोर येऊन पडला। त्या पक्षाला मात्र बाण लागला होता व तो त्याच्या शरीराला रुतला होता। त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडपडत होता। सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे झाला। त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला। जो पक्षाला बाण लागलेला आहे तो बाण त्याने उपटून काढला आणि त्याच्या जखमेवर जी आहे मलमपट्टी केली, पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले। त्याने त्या पक्षाला उचलले व ज्याची जागा तो अगोदर बसला होता
त्या जागी आला आणि त्या पक्षाच्या आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि त्याला ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. त्याला मलमपट्टी केलेली आहे, त्याला पाणी पाजलेलं आहे आणि ज्या ठिकाणी सिद्धार्थ बसलेले होते त्या ठिकाणी जसं एखादा बाळाला माता आपल्या शरीराची ऊब देण्यासाठी आपल्या छातीला पकडते, तशाच पद्धतीने या सिद्धार्थाने सुद्धा त्या पक्षाला आपल्या वस्त्रामध्ये गुंडाळून त्या पक्षाला आपल्या शरीराची ऊब देण्यासाठी जवळ पकडलेला आहे, हृदयाशी पकडलेला आहे. ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की अशा या निष्पाप पक्षाला कुणी मारले असावे, असा त्यांना प्रश्न पडला. थोड्याच वेळामध्ये तिथे जो आहे त्याचा आतेभाऊ जो आहे, ज्याचं नाव देवदत्त आहे, हा देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधानाशी, मतलब शिकारीला जे जे काही साहित्य लागते ते शिकारीच्या सगळ्या आयुधानाशी तेथे आला आणि तेथे सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेला एका पक्षाला आपण बाण मारलेला आहे. सिद्धार्थाजवळ आला आणि म्हणत आहे की आकाशामध्ये एक पक्षी उडत होता आणि त्याला मी बाण मारलेला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथे कुठेतरी पडला असावा आणि त्या पक्षाला तू पाहिला आहेस का, असं देवदत्त सिद्धार्थांना प्रश्न करतात. तदनंतर सिद्धार्थाला त्याने विचारल्यावर सिद्धार्थांनी उत्तर दिलं, होय होय म्हणाला. घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखवला, जो आपल्या हृदयाशी त्या पक्षाला पकडलेला आहे, त्याला कापडामध्ये गुंडाळून आपल्या हृदयाची ऊब देत आहे. आणि मग त्या देवदत्ताला तो पक्षी दाखवला की हो, तो पक्षी हाच आहे. त्यांनी त्याला दाखवले. देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर, पण सिद्धार्थाने ते नाकारले. त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र असा वाद झाला. देवदत्त म्हटला की तो पक्षी माझ्याकडे सुपूर्द कर, तो पक्षी तू मला दे, परंतु सिद्धार्थाने त्याच्याकडे देण्यासाठी नकार दिला आणि त्या दोघांमध्ये काय निर्माण झालं, मग वाद निर्माण झाला. देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो. आणि मग तो म्हणतो की शिकारीचा असा नियम आहे की जो शिकार करतो आणि ज्याने जे शिकार केलेले आहे त्याचा तो मालक होतो. परंतु सिद्धार्थाने या नियमाची अधिकृत अमान्यता केली आणि तो म्हणाला, ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्ती होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यायचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो, ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यायचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो, कारण जो काय म्हणतात त्याला, जो तळ राखतो तो पाणी पितो. आणि म्हणून या ठिकाणी सिद्धार्थ असं म्हणतात की जो त्याला त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो, म्हणजे त्याचे रक्षण जो करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यायचा असतो तो त्याचा मालक कसा बरं होऊ शकेल. आणि या वादात दोघांपैकी कुणी पण माघार घ्यायला तयार नाही. ना सिद्धार्थ माघार घेत आहेत ना देवदत्त माघार घेत आहेत. दोघेही माघार घ्यायला मात्र तयार होईनात. शेवटी हा प्रश्न लवादाकडे ठेवण्यात आलेला आहे, लवादाकडे नेण्यात आलेला आहे. कारण अगोदर जे काही वाद निर्माण व्हायचे तर वाद निर्माण झाल्यानंतर लवाद म्हटलं म्हणजे एक पंचाची कमिटी असायची, एक पंचाची समिती असायची आणि त्या पंचाकडे ते वाद जे आहेत मांडल्यानंतर जो पंच या ठिकाणी न्याय निवाडा करेल तोच या ठिकाणी सर्वांना मान्य राहायचा. आणि मग हा जो आहे तो जो वाद आहे त्या लवादाकडे गेलेला आहे, लवादाकडे नेण्यात आल्यानंतर लवादाने सिद्धार्थ गौतमांचा दृष्टिकोन योग्य असल्याचा निर्णय दिला. आता तिथे प्रश्न मांडला, सिद्धार्थाने त्यांची बाजू मांडलेली आहे, देवदत्ताने त्याची बाजू मांडलेली आहे.
परंतु त्या लवादाला म्हणजे त्या पंचांना जो आहे सिद्धार्थांचं म्हणणं योग्य पटलं आणि जो निर्णय आहे तो सिद्धार्थाच्या बाजूने त्या पंचांनी अर्थातच त्या लवादाने निर्णय दिला. त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला आणि तिथपासून जो आहे तो देवदत्त सिद्धार्थांचा आता कायमचा शत्रू बनला होता. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. म्हणजे भावाची बाजू न घेता त्याने एका पक्षाची बाजू सिद्धार्थांनी घेतलेली होती. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीचं प्रकट झालेल्या त्यांची स्वाभाविकपणाची लक्षणे ही अशा पद्धतीची होते. म्हणजे हे बालपण जे त्यांचं होतं, आपण बालपण म्हणतो ना, उन्हाळ बालपण असतं, काही कळत नाही, परंतु त्या वयामध्ये सिद्धार्थांची जी विचार करण्याची, चिंतन करण्याची जी मानसिकता होती ती अशा पद्धतीची होती. आणि म्हणून या ठिकाणी सिद्धार्थाचं जे आहे स्वभावपणाची जी काही लक्षणे आहेत ती स्वभावच लक्षणे ही वरील प्रमाणे होती. आता मात्र या ठिकाणी सिद्धार्थांचा विवाह आज आहे की हा विवाह कशा पद्धतीचा झालेला आहे. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी कशी होती, प्रसिद्ध होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणीने तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. आता यशोधरा जी आहे ही आता तिला 16वं वर्ष लागलेलं आहे आणि मग 16वं वर्ष लागल्यानंतर तिच्या मातापितेला तिच्या लग्नाची चिंता वाटत आहे. तिच्या मातापितेला तिच्या लग्नाची या ठिकाणी चिंता वाटत आहे आणि मग तो दंडपाणी जो आहे हा त्यावेळी या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीचा स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रण धाडली. आता त्यावेळेस काय होतं तर स्वयंवर रचत होते आणि त्या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रण पाठवत होते. म्हणजे ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी लग्नाचं वय आहे असा राजे, महाराजे, युवराज ज्या ज्या ठिकाणचे आजूबाजूचे राज्य आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रण दिल्या जायचं. आणि तशा पद्धतीने या यशोधराच्या पित्याने, अर्थातच काय नाव होतं, दंडपाणी, या दंडपाणीने सगळ्या शेजारच्या देशांना, युवकांना निमंत्रणे पाठवलेली आहेत. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. आता सिद्धार्थाला सुद्धा 16वं वर्ष लागलेलं आहे. 16वं वर्ष पूर्ण झाली होती आणि त्याच्या या मातापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागू लागली आणि महाप्रजापती आणि शुद्धोधन राजाला सुद्धा सिद्धार्थाच्या लग्नाची काळजी वाटू लागली, कारण त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचं 16वं वर्ष पूर्ण केलं होतं. त्यांनी त्याला त्या स्वयंवरात जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या मातापितेच्या इच्छेचा मान ठेवला आणि इच्छेला मान दिला. जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमाला वरिले. आता खूप मोठा सभामंडप आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळे युवराज आलेले आहेत आणि मग तेवढ्या युवराजामध्ये यशोधरेने मात्र सिद्धार्थाची निवड केली. सिद्धार्थ गौतमालाच आपला वर या ठिकाणी त्याने वरिले. दंडपाणीने विशेष प्रसन्न नव्हता. दंडपाणी यशोधराचा पिता आपल्या मुलीने सिद्धार्थाला वर म्हणून निवड केलेली आहे, परंतु एक पिता तिच्या म्हणण्याला मात्र पसंत नव्हता, कारण या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल त्याला संशय होता किंवा संशंक होता. त्याला वाटले की सिद्धार्थाला साधुमुनीच्या सहवासाची विशेष असे वेळ आहे. त्याला एकलकोंडे राहणे आवडते. तो एक यशस्वी ग्रस्त कसा होऊ शकेल, कारण काही बाबी त्यांना माहीत होत्या की सिद्धार्थ जो आहे त्याला एकांत आवडतो, त्याला ऋषीमुनी सोबत राहायला आवडतं आणि मग विवाह केल्यानंतर तो कसा बरे असा राहू शकेल आणि मग एक यशस्वी ग्रस्त म्हणून तो राहू शकेल का, असा प्रश्न त्या ठिकाणी दंडपाणीला पडला होता.
सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय मात्र कन्येने सुद्धा केला. मी सिद्धार्थाशिवाय कुणालाही आपला पती मानणार नाही किंवा वर म्हणून निवडणार नाही. आपल्या पित्याला तिने विचारले, साधूच्या व तपस्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे का? तिने वडिलाला प्रश्न केला, साधूच्या तपस्याच्या सहवासात राहणं हा अपराध आहे का? यशोधरेला तसे मुळीच काही वाटत नव्हतं. सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितले आणि दंडपाणीने तशी संमती दिली. आता एक माता जी आहे, कोणची पण आई जी आहे, जरी वडील सक्त झाले तर त्या ठिकाणी आईला त्या मुलांच्या वडिलाची काय असते समज काढावी लागते किंवा काही गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. असं नाही, असं करूयात म्हणून. आणि मग त्या यशोधराच्या मातेनं सुद्धा दंडपाणीला अर्थात तिच्या पतीला काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि दंडपाणीने मग त्या ठिकाणी संमती दर्शवली. गौतमासोबत अर्थात सिद्धार्थासोबत जे काही बाकीचे युवराज आले होते, आता पती पत्नीनं तर मान्यता दिली, परंतु बाकीचे जे काही आलेले होते ते काय म्हटले, आम्हाला काय इथे नुसतंच बोलवलेलं आहे का? आमचा अपमान झालेला आहे. जसं आपण पण या ठिकाणी कुठं लग्नामध्ये गेलो तिथे सगळी व्यवस्था असती, सगळी व्यवस्था केलेली असती, जेवण वगैरे सगळं आपली सगळी व्यवस्था असती, परंतु आपण लगेच काय म्हणतो, तिथं काय कुकाचं बोट तरी लावलं का त्या लग्नामध्ये? आम्हाला का खायला भेटत नव्हतं का घरी? घरी काय आम्हाला खायला भेटे ना? तिथं काय लग्नामध्ये कुकाचं बोटही लावलं नाही आहे की नाही? किंवा आम्हाला कोणी तिथं पाणी पण घेऊन आलं नाही. भेटण्यासाठी येतात ना, तिथे पाण्याची घागरे आणली नाही किंवा कुकाचं कोणी बोटही लावलं नाही. हालाकी तुमची खूप जेवणाची चांगली व्यवस्था करू द्या, परंतु असे शब्द आपले उच्चारल्या जातात. आणि मग इथे सुद्धा जी काही त्या ठिकाणी युवराज वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या याच्यातून बोलवलेले होते, जे सिद्धार्थासोबत त्यांचे प्रतिस्पर्धी होते, हे प्रतिस्पर्धीची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्या सगळ्यांना वाटू लागले. कारण आमचा या ठिकाणी अपमान झाला असं त्यांना वाटलं. त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती, पण तिने तसे काही केलेले नाही. आणि मग सगळ्यांना असं वाटलं की यशोधरेने एकदम त्याची निवड न करता काही या ठिकाणी परीक्षा घेणं आवश्यक होती आणि त्यानंतर तिने निवड करावी होती. त्यावेळी ते स्वस्थ बसले आणि त्यांना वाटले की दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी. आणि मग एकंदरीतच एका पित्याने ती सगळी परिस्थिती पाहून त्यांनी असं ठरवलं दंडपाणीने की या ठिकाणी धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेण्यात यावी. दंडपाणीला त्याच्या मागणीला कबूल व्हावे लागले. आता सगळ्यांना त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले. सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता. तेव्हा त्याला असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लज्जेने खालीमान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याच्यासारथी छन्न याने त्याच्या निदर्शनास आणून दिले. कारण अगोदर जो आहे सिद्धार्थ या परीक्षेमध्ये किंवा ह्या धनुष्य बाणामध्ये उतरण्यासाठी तो तयार नव्हता, परंतु जो छन्न सारथी होता, म्हणजे आपण मित्र म्हणतो ना, मित्र सोबती, जो हा छन्न मित्र होता त्याच्यासोबत आलेला, आणि मग त्या मित्राने त्याला समजावून सांगितले, बाबा तू जर याच्यामध्ये भाग नाही घेतला तर तुझी निवड यशोधरेने केलेली आहे, तुझ्या माता पित्याने तुला इथं पाठवलेलं आहे, आणि मग त्यांना लाजेने मान खाली घालावी लागेल की आपला मुलगा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उतरलेला नाही, तो पळून आलेला आहे, असं तुझ्या नावाला तुझ्या आईवडिलांना सुद्धा त्या ठिकाणी मान खाली घालावी लागेल.
जे यशोधरेने तुझी निवड केलेली आहे त्या यशोधरेला सुद्धा मान खाली घालावी लागेल अशा बाबी समजून सांगितल्यानंतर मग सिद्धार्थांनी त्या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फार असा परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे आता मात्र कबूल केले. आता मात्र स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखवले. आता तिथे त्या ठिकाणी लाईन लागलेली आहे. प्रत्येकाचा एकेकाचा नंबर येतोय आणि एक जण जो आहे आपली धनुर्विद्येची जी कसरत आहे, जी स्पर्धा ठेवलेली आहे ती या ठिकाणी तो आपले कौशल्य एक जण दाखवत आहे. आता एक जणाची पाळी झालेली आहे. आपलं कौशल्य त्यांनी दाखवलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी जेवढे नंबर लागले होते कुणालाही या ठिकाणी ते धनुष्यबाणामध्ये कौशल्य मात्र दाखवण्यात आलेलं नाही. आता मात्र सगळ्यात शेवटी जे आहे सिद्धार्थांची पाळी आलेली आहे. गौतमाची पाळी सर्वात शेवटी आली, परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी ही सर्वश्रेष्ठ अशी ठरली. सिद्धार्थ गौतमाची शेवटचा नंबर होता, परंतु त्यांची निशाणेबाजी कशी ठरलेली आहे? सर्वश्रेष्ठ अशी ठरलेली आहे. आणि तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोधन व दंडपाणी या दोघांनाही खूप असा आनंद झाला. कारण एका पित्याला सुद्धा वाटलं की आता माझ्या मुलीचं लग्न आहे आणि शुद्धोधन राजाला सुद्धा वाटलं की माझ्या सुद्धा मुलाचं लग्न आहे आणि दोघांनाही खूप असा आनंद झाला. आणि त्याप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीला सुद्धा तेवढाच आनंद झाला. म्हणजे महाप्रजापती म्हटलं म्हणजे सिद्धार्थांची माता ज्या आहेत त्यांना सुद्धा खूप असा आनंद झाला. आणि विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव मात्र राहुल असे ठेवण्यात आले. आता दोघांना सुद्धा एक पुत्र झाला आणि त्या पुत्राचं नाव काय ठेवलं मग? राहुल असे ठेवण्यात आलेले आहे. एक पान घेऊ आणि इथे थांबूया आपण. पुत्राला वाचवण्याच्या पित्याची योजना. आता विवाह झाल्यानंतर मुलगाही झाला. त्यांना वाटलं आता माझा मुलगा व्यवस्थित संसार करेल. त्या संसारात म्हणतो ना आपण सहजच जर एखादा मुलगा काही ऐकत नसेल किंवा काही कामधंदे करत नसतील तर लागलीच आपण काय म्हणतो, त्याला द्या ना त्याच्या गळ्यामध्ये अडकून, बरोबर कामाला धंदा करतो, बरोबर लाईनीला लागतो, हो की नाही? आणि मग अशाच पद्धतीने ह्या सुद्धा माता पित्याला वाटलं आता लग्न आमच्या मुलाचं झालेलं आहे आणि आता सगळं असं व्यवस्थित चालेल. बाकीचे जे काही संन्यासी आहेत, जे तपस्वी आहेत, त्यांच्या मागे आता आमचा मुलगा लागणार नाही. आणि मग पुत्राला वाचवण्याचा या ठिकाणी पित्याचा योजना काय आहे? पुन्हा आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजा खूप संतोष झाला, खूप आनंदी झाला. तथापि याचबरोबर असित मुनीची भविष्यवाणी त्यांच्यासारख्या पिछा करत होती. जी भविष्यवाणी केली होती असित मुनी ऋषीने ती सुद्धा त्यांना सदोदित त्यांचा पिछा करू लागली. म्हणजे सत्वत असे कदाचित असं झालं तर. आणि मग ही भविष्यवाणी सदोदित त्यांची पिछा पुरवित होती. हे भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैश्विक सुख विलासात गुंतवून ठेवण्याचा सदोदित प्रयत्न केला. हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहल बांधले. आपल्या राजपुत्राला बांधून ठेवण्यासाठी एका पित्याने 3 महल बांधलेले आहेत. ते म्हटलं म्हणजे एक महल उन्हाळ्यामध्ये, एक पावसाळ्यामध्ये आणि एक महल जो आहे हिवाळ्यामध्ये. असे किती महल बांधले? 3 महल बांधलेले आहेत. आणि हे तिन्ही राजमहल विलासी जीवनाला उत्तेजनक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते. काय होतं? साधुकार दिला फुलांनीही. हे तिन्ही राजमहल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते. म्हणजे त्या तिन्ही महलामध्ये
एवढी विलास थाट होता की त्या ठिकाणी त्याला कोणत्याही याची कमतरता भासू नये अशी सुसज्ज वातावरण त्या ठिकाणी करण्यात आले होते. प्रत्येक महलाभोवती विविध जातीच्या वृक्षाची, फुलांची मनोहरी रचना केलेली विस्तृत असे उद्यान होते. म्हणजे प्रत्येक महलापुढे फुलं, झाडं, वेगवेगळे असं उद्यान म्हणजे गार्डन टाईप त्या ठिकाणी केलेलं होतं. कुटुंबाचा पुरोहित उदयीन याच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतीने युक्त अशा अंतपुरांची व्यवस्था करण्याचा विचार ठरवला. आता त्या ठिकाणी जो पुरोहित आहे, राजमहालामधला जो पुरोहित आहे त्याच्याशी एका पित्याने चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर ज्या अतिसुंदर अशा स्त्रिया आहेत त्या स्त्रियांची सुद्धा या ठिकाणी योजना केलेली आहे. तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुखोपभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याच्या त्या सुंदरीला सल्ला देण्याचा उदयास सांगितला. अंतपुरात ठेवण्याच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयाने त्यांनी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली. त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्याचा चतुर आहात. तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कसबात वाकबार आहात. तुमच्या या कलागुणांनी ज्याच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांना सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि त्या केवळ स्वर्गीय अप्सराच भुरू शकतात. अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफुटू शकतात. हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेलपणाने, तुमच्या शरीर यौवनाने आणि अप्रतिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनी मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज आकर्षित करू शकाल. आपापल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचं बंदी करणे व प्रेमरज्जूंनी बांधून त्याला तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही. या बाबतीत तुमच्या हातातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल, पण तुम्हाला ती मात्र शोभणार नाही. कारण ह्या स्त्रिया सगळ्या गोष्टीमध्ये निपुण गेलेल्या होत्या आणि म्हणून या ठिकाणी जो राजपुरोहित आहे या स्त्रियांना सगळ्या गोष्टी सांगत आहे. निसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे, परंतु तुम्हाला त्याचे काय, स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे. हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या. पुन्हा त्याला सांगतो की किती जरी मोठा माणूस असला तरी स्त्रीच्या पुढे जो आहे तो मात्र स्त्रीच्या पुढे काय होतो, झुकल्या जातो. आणि म्हणून स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही कसं आहे, मोठे आहे, असं या ठिकाणी तो उदयीन या स्त्रियांना समजावून सांगत आहे. हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या. प्राचीन काळी ज्याला जिंकणे दोघांनाही कठीण होते अशा एका महान तपस्याला काशीतील एका सौंदर्यवतीने, वेश्येने लाथा मारून झिडकावरून आपल्या पायी लोळण घेत ठेवले होते. आता इथे पुन्हा एका वेश्येचा उल्लेख केलेला आहे की काशीमधला एक असाच तपस्वी होता. त्या तपस्याला या ठिकाणी एका सौंदर्यवती वेश्येने लाथा मारून, झिडकाऱ्या मारून आपल्या पायी लोळण घेत ठेवले होते. पिंजरा पिक्चर कुणाला आठवतंय का? आठवतंय ना? पिंजरा पिक्चर आठवतंय? एक मास्तर होता म्हणजे इथे उदाहरण आले म्हणून मला ते प्रसंग आठवला. तर पिंजरा पिक्चर मध्ये एक शिक्षक होता, एक मास्तर. त्याचं वर्तन एवढं सभ्य दाखवलं होतं, परंतु एक वेश्यावृत्तीची जी महिला आहे म्हणजे स्त्री आहे त्या स्त्रीने एक असं ठामलं होतं की याला मात्र मी तुंतुन हातामध्ये देईन आणि माझ्या फडामध्येच आणून बसवेल. आणि म्हणून या ठिकाणी तो जो हे आहे, हा उदयीन जो आहे या
शुद्धोधन राजाने ठेवलेला उदयीन, या उदयीन जो आहे त्या स्त्रियांच्या वेगवेगळ्या या ठिकाणी स्त्रियांना समजावून सांगत आहे की तपस्व्याला सुद्धा स्त्री या ठिकाणी आपल्या मोहामध्ये पाडून त्याला झुकवू शकते. आणि ह्या तुम्ही तर त्या कलेमध्ये कशा आहात, निपुण आहात. ते एका वेशेचं सुद्धा या ठिकाणी उदाहरण देत आहे. आणि म्हणून महान तपस्वी विभ्रामित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानाही धृताची नावाच्या अप्सरेने 10 वर्ष जंगलात आपल्या बंदी करून ठेवलं होतं. यासारख्या अनेक तपस्यांना जेथे स्त्रियांनी कवडी मोल केले, तेथे ज्यांचे यौवन पुष्प प्रथमच उमलत आहे, अशा कोमल राजकुमारीची काय कथा. आणि तुम्ही तर नेमकेच कशा आहात, यौवनामध्ये आहात, राजकुमारी मनी आहात. आणि मग तिथे एखाद्या राजकुमारीची सुद्धा काही चालणार नाही, कारण यांना या ठिकाणी म्हणतात ना, किती किती नखरे असतात महिलांमध्ये असं म्हणतात बरं का. तर तेवढे त्यांना त्या ठिकाणी दाखवायचं. म्हणजे ते उदयीन जो आहे तर उदयीन म्हणतो की तुला तुमच्या महिलांमध्ये जेवढे गुण आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचे आहेत, तेवढ्या कला या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायच्या आहेत. आणि त्या युवराजाला तुम्हाला बंदिस्त करायचं आहे. हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषाला सुद्धा जिंकतात. कारण याचा स्वभाव वेगळा आहे. आणि साधारण स्त्रिया तर कुणालाही वश करू शकतील साधारण पुरुषाला, परंतु हा असा पुरुष आहे की या ठिकाणी हा सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषाला सुद्धा जिंकतात. असं या ठिकाणी कोण म्हणतो, पुरोहित उदयीन जो आहे त्या स्त्रियांना अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये समजावून सांगत आहे की तुम्हाला या ठिकाणी राजकुमाराचं मन जे आहे जिंकायचं आहे, की ज्यासाठी या सर्व ज्या गोष्टी आहेत कुणी केल्या होत्या ह्या सगळ्या, कुणाचं नियोजन आहे हे सगळं. अरे रे 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 रे, अरे एका पित्याने हे सगळं नियोजन केलेलं आहे. आणि उदयीन नावाचा जो पुरोहित आहे त्या पुरोहिताच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी एका पित्याने केलेल्या आहे की माझ्या मुलाची जी काही भविष्यवाणी केली होती त्या भविष्यवाणी खरी ठरू नये. आणि या सगळ्या विलास भोगामध्ये या वैभवामध्ये इथेच माझा बालक गुंतल्या जावा म्हणून वेगवेगळ्या या छटा. काय म्हणता बघते ताई, माझं लक्ष नसेल इकडेच बघू लागले ना मी नाटकरा अध्यक्ष महोदय बोलू लागल्या. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या राजछटा चाललेल्या होत्या. घ्यायचंय का कसं करायचं. तर आज आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. पुढे आणखीन आपल्याला स्त्रियांच्या छटा उद्याच्या आणखी येणार आहेत. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.